कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता। कोकाटे शनिदेवाच्या दर्शनाला, आरोपांवर बोलणं टाळलं, समर्थकांचा मेळावाही रद्द। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने माधुरी मिसाळ बैठका घेत आहेत, म्हणजे शिरसाटांचं मंत्रिपद जाणार हे निश्चित। संजय राऊतांचा दावा, तर महायुतीमध्ये वाद नाही, शिरसाटांचं स्पष्टीकरण। आदिवासी विकास खात्याला मूर्ख आणि चोर मंत्री मिळालाय। आमदार शरद सोनवणेंकडून शिवीगाळ आणि अपशब्दांचाही वापर, विधानसभा अध्यक्षांनी दिली नोटीस। पुण्याच्या हिंजवडीतील अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीवरनं अजितदादांचा संताप, आपलं वाटोळं झालंय। आयटी कंपन्या बंगळुरूला जात आहेत। हिंजवडीच्या सरपंचांसह अधिकाऱ्यांना अजित पवारांनी सुनावलं। मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा, तर पालघरला रेड अलर्ट। पालघरमधील शाळा बंद, सतर्कतेचा इशारा। रायगडच्या महाड आणि पोलादपूरमध्ये मुसळधार पाऊस, सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी। नगर परिषदेकडून सायरन वाजवून सतर्कतेचा इशारा, शाळाही बंद। विदर्भातील गडचिरोली, गोंदिया आणि भंडाऱ्यामध्ये मुसळधार, नदी नाल्यांना पूर, तर निम्न वर्धा प्रकल्पाचे दरवाजे उघडले, विसर्ग सुरू। नागपुरातही पावसाची रिपरिप। मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना आणि लातूरमध्ये पावसाची संततधार। जालन्यातील देवठाणा गावात पूल वाहून गेला। संभाजीनगरमधील सीतान्हाणी धबधब्याला रौद्ररूप, जायकवाडी धरण 80% भरलं। कोल्हापुरातलं राधानगरी धरण भरलं, 4 स्वयंचलित दरवाजे उघडले, पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवमध्ये 10,000त आईनेस 1 वर्षाचं बाळ विकलं। बॉन्डवर संमती देत दुसऱ्या पतीबरोबर राहण्यासाठी मुलाची विक्री, मुलाचा ताबा घेण्यासाठी आजीची धडपड। बुलढाण्याच्या खामगावमध्ये गाय चोरीच्या संशयावरनं दलित तरुणाला बेदम मारहाण, जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप। तिघांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कंटेनरनं 15 ते 20 गाड्यांना उडवलं, एकाचा मृत्यू, 25 जणांना गंभीर दुखापत। नाशिकच्या येवला बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण, सध्या 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल भाव। कांद्याला 3000 प्रति क्विंटल भाव मिळावा, शेतकऱ्यांची मागणी। 26 जुलै 2005च्या मुंबईतील महाप्रलयाची 20 वर्ष। पावसाचा हाहाकार आणि मृत्यूचं तांडव दाखवणाऱ्या दिवसाच्या काळ्या आठवणी आजही ताज्या। आज 26वा कारगिल विजय दिवस। जम्मू काश्मीरमधील वॉर मेमोरियल इथं शहीदांना वाहिली श्रद्धांजली। दिल्लीसह देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरचा चीनकडनं पाण उतारा। बीजिंग दौऱ्यादरम्यान चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी खडसावलं। पाकमधील चीनी नागरिक आणि प्रकल्पांच्या सुरक्षेवरनं नाराजी।